दुपारी घरातून बाहेर पडलो तर शिवम सायकल चालवत होता, कारण विधीला अजून काही सायकल चालवता येत नाही. त्यामुळे त्याचा पुरेपूर फायदा शिवम घेत होता. तर आता निघालोय रत्नागिरीला आणि सध्या कोकणात ऊन पण जोरात पडतंय आणि जबरदस्त गरम सुद्धा होत आहे. टेम्परेचर साधारण 45-46च्या दरम्यान टेम्परेचर. याच्यावर विचार करा काय ऊन लागत असेल ते. तर नमस्कार रामराम मंडळी, मी तुषार. तर माझ्या नवीन व्हिडिओमध्ये डायरेक्ट स्वर्गभूमी कोकणातून तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तर आजच्या दुपारच्या जेवणात मस्तपैकी आमरस आहे आणि आंब्याची कढी, इकडे बटाट्याची भाजी आणि चपाती. जेवण वगैरे सर्व आटपून आपण निघालो होतो रत्नागिरीला. आणि हा जो स्पॉट आहे ना, तो रस्त्यावरून एकदम भारी दिसतो, कारण रस्त्याच्या बरोबर आणि मधोमध झाडं आहेत आणि दुरून दिसताना एकदम भोगदाच वाटतो. रत्नागिरीत पोहोचलो तर मारुती मंदिर सर्कलला 2000 वर्ष टिकण्या रस्त्याचं काम चालू होतं. त्यामुळे पूर्ण ट्रॅफिकसुद्धा झालं होतं आणि रत्नागिरीत सध्या खूप कामं चालू आहेत. बहुतेक रत्नागिरीचा कायापालट होणार. आता या ट्रॅफिकमधून मार्ग काढत बाजारात पोहोचलो, सर्व खरेदी करून आलो घरी. आणि आजचं वातावरण एकदम बेकार होतं, पूर्ण उष्ण आणि दमट. घरी येऊन फ्रेश झालो, तेवढ्यात आंब्याचं भाडं लागलं, कारण आता बहुतेक व्यावसायिकांचा आहे ना आंबा जोरदार तयार व्हायला लागला आहे. त्यामुळे मार्केटलासुद्धा जोरात आंबा यायला लागला आहे. आंब्याचं भाडं सोडून आलो आणि बसलो बाबांच्या बागेत, कारण इथे बाबांनी बसण्यासाठी मस्तपैकी मचाण बांधला आहे आणि इथं बसल्यावरती खूप निवांत आणि मस्त वाटतं. थोडासा वेळ घालवला, तेवढ्यात दुसरं भाडं लागलं. भावाचं थोडंसं सामान सोडायचं होतं. सर्व सामान गाडीमध्ये लोड करून आपण निघालो होतो पुन्हा एकदा त्याच्या हॉटेलच्या दिशेने. तर म्हणजे आता व्हिडिओ इथंच संपते. व्हिडिओ आवडले असेल नक्की लाईक, शेअर आणि सर्वात आधी सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.